नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजचे काही ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर यांच्याद्वारे गोपाळ अष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला दृष्टी एंटरप्राइज यांच्या वतीने 4,44,444 रुपये विजयी बक्षीस ठेवण्यात आले होते. यावर्षी या दहीहंडीला 25 ते 30 गोविंदा पथकाने सलामी दिली. यातील सोनेरी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून विजयी बक्षीस प्राप्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन कमलभाई उज्जैनवाल RPI युवा अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल्हा यांनी केले होते. यावेळी नेहाताई कमल उज्जैनवाल, समाजसेविका सुरेखा पवार, महिला अध्यक्ष RPI शहर जिल्हा, भगवान भालराव उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष RPI आणि आकाश सोनींसह महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. कमी करा, लाईट कमी करण्यात यावी. उत्कर्ष मित्रमंडळ, तसेच एक गाणं झालं पाहिजे. या ठिकाणी आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल यांच्यातर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. शिवनेरी गोविंदा पथकातर्फे या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे थोड्याच वेळात. त्या क्षणाची तुम्ही वाट बघत आहात. ती दहीहंडी आता फुटणार आहे. सभी शहरवासियों को गोकुल अष्टमी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. मैं मेरी पूरी टीम की तरफ से, मेरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से पूरे उल्लासनगर शहरवासियों को गोकुल अष्टमी की हार्दिक शुभकामनाएं दे रहा हूँ. और ये आगे देख के जो देख रहे हैं हम चुनाव वाले आमदनी के, मैं यहाँ पर वचन देता हूँ आमदनी के चुनाव में तो हमारे भगवान जी भालेराव साहब को आमदार के रूप में देखेंगे. ये हमारे पूरे ग्रुप ने और मैंने संकल्प किया है. अभी तक हमारे सुबह से 25 से 30 गोविंदा पथक के सलामी दे चुके हैं. और हमारी जो इस साल की गिफ्ट है, हमारा जो पथक फोड़ेगा तो 4,44,044 रुपए का इनाम हमने रखा गया ऑर्गेनाइजर बाय दृष्टि एंटरप्राइज की तरफ से. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष कमल उज्जैन यांच्या आयोजनातून दरवर्षीप्रमाणे या वर्षी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.
गोविंद पथकाने माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्या गोविंद पथकाने जखमी होऊ नये आमच्या मंडळाने काळजी घ्यावी आणि जनतेचा उत्साह गोविंदांच्या बाबतीत हमेशा पुढे असतो. तशीच ही त्यावेळेस बघितलं आपण रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि चांगल्या पद्धतीने दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे.